नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत. जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण या सर्व प्रश्नांचं करणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न समजले की नाही हे कळून जाईल. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारताच्या मिसाईल मॅनचा जन्मदिन केव्हा साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? उत्तर माहीत असेल तर कमेंट करायचं आहे बघा. 15 ऑक्टोबरला, दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी भारताच्या मिसाईल मॅनचा जन्मदिन साजरा केला जातो. आता भारताचा मिसाईल मॅन कोण हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, ठीक आहे. तर APJ अब्दुल कलाम यांना भारताचा मिसाईल मॅन किंवा भारताचे मिसाईल मॅन असे म्हटले जाते. कोणाला? APJ अब्दुल कलाम यांना. तर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आहे बघा 15 ऑक्टोबर, ठीक आहे. 1931ला त्यांचा जन्म झालेला होता. 15 ऑक्टोबर 1931 रोजी जन्म झालेला होता. कुठे? रामेश्वरम, तमिळनाडू, ठीक आहे. रामेश्वरम, तमिळनाडू या ठिकाणी, ठीक आहे. आता या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा 2 ऑक्टोबर. तर जर प्रश्न विचारला भारताच्या राष्ट्रपिताचा जन्म किंवा भारताचे राष्ट्रपिता यांचा जन्म केव्हा झाला होता? तर 2 ऑक्टोबर, ठीक आहे. भारताचे राष्ट्रपिता कोण? महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता 2 ऑक्टोबरला पोरबंदर, गुजरात या ठिकाणी, ठीक आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरातमध्ये झाला होता. कोणाचा जन्म? महात्मा गांधी, म्हणजेच भारताचे राष्ट्रपिता. त्यानंतर ऑप्शन आहे 31 ऑक्टोबर. जर प्रश्न विचारला भारताचे लोहपुरुष किंवा फौलादी पुरुष यांचा जन्म केव्हा झाला होता? तर बघा 31 ऑक्टोबर 1875, ठीक आहे. 31 ऑक्टोबर 1875ला भारताचे लोहपुरुष किंवा फौलादी पुरुष म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री देखील होते. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. कुठे झाला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म? तर नादियाद, गुजरात या ठिकाणी. नादियाद या ठिकाणी गुजरातमध्ये झालेला आहे. कधी? 31 ऑक्टोबरला. त्यानंतर आहे 23 जुलै. जर विचारलं भारतीय असंतोषाचे जनक यांचा जन्म केव्हा झाला होता? तर 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी भारतीय असंतोषाचे जनक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपलं मूळ उत्तर काय? भारताचे मिसाईल मॅन म्हणजेच APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन कधी साजरा केला जातो? 15 ऑक्टोबर रोजी. त्यांचा जन्म कधी झालेला आहे? 15 ऑक्टोबर 1931ला, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 1996ला. पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या 1996ला पार पडल्या. आता कुठे पार पडले असं देखील विचारलं जाऊ शकते. तर ग्रीस या देशामध्ये, अथेन्स शहरामध्ये, ठीक आहे. ग्रीस देशातील अथेन्स या शहरामध्ये 1996मध्ये पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. ऑलिम्पिकशी संबंधित कोणते प्रश्न विचारले जातात? तर ऑलिम्पिकचे जे काही इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे त्याची स्थापना विचारली जाते 23 जून 1894, ठीक आहे. 23 जून 1894ला IOC म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची स्थापना झाली, ठीक आहे. वर्ष लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विचारलं जातं ऑलिम्पिकचा जो काही लोगो आहे त्याच्यामध्ये किती वर्तुळं, किती कड्या आहेत? तर 5 कड्या आहेत, ठीक आहे. एकूण 5 कड्या आहेत. हा देखील प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळेला पोलीस भरतीमध्ये. 5 वर्तुळं किंवा 5 कड्या आहेत. त्याचे रंग देखील आपल्याला माहीत पाहिजेत. निळा, पिवळा, काळा, हिरवा, लाल, ठीक आहे. निळा, पिवळा, काळा, हिरवा, लाल हे 5 रंग आहेत ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये असलेल्या वर्तुळ किंवा कड्यांमध्ये, ठीक आहे. त्यानंतर विचारलं जाऊ शकते मुख्यालय. तर बघा लुसाने, स्वित्झर्लंड देशामधील लुसाने या ठिकाणी IOCचं मुख्यालय आहे. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? थॉमस बॅच, ठीक आहे. थॉमस बॅच हे सध्या IOCचे अध्यक्ष आहेत. ओके, हे झालं ऑलिम्पिक्स बाबत. तर यानंतर ऑप्शन आहे बघा 1984. 1984 हा जो पर्याय आहे तो याच्यावर प्रश्न विचारला जर की पहिला आशिया कप, क्रिकेटचा जो काही कप आहे आशिया नावाचा, तो कोणत्या वर्षी खेळवण्यात आला? तर 1984मध्ये पहिला क्रिकेट आशिया कप खेळवण्यात आला UAE देशामध्ये आणि विजयी संघ आहे भारत, ठीक आहे.
पहिला आशिया कप भारताने जिंकलेला, हा देखील सेपरेटली प्रश्न लक्षात ठेवायचा आहे 1984मध्ये. त्यानंतर 1975मध्ये पहिला क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक खेळवण्यात आला होता आणि वेस्ट इंडिज हा संघ विजयी झालेला होता. कधी? 1975मध्ये. ठीक आहे, इंग्लंडमध्ये खेळवण्यात आला होता. त्यानंतर 2007ला पहिला क्रिकेट T20 विश्वचषक खेळवण्यात आला होता साऊथ आफ्रिकेमध्ये. ठीक आहे, पहिला T20 विश्वचषक कोणत्या वर्षी खेळवण्यात आला विचारलं तर 2007ला. आणि पहिला T20 विश्वचषक जो 2007ला खेळवण्यात आला तो त्या वर्षीचा विजयी संघ कोणता तर भारत. ठीक आहे, पहिला T20 विश्वचषक हा आपल्या भारताने जिंकलेला आहे 2007मध्ये. ठीक आहे, एवढे प्रश्न महत्त्वाचे या ठिकाणी आपले कव्हर झालेले आहेत. आपलं मूळ उत्तर काय तर पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी पार पडल्या? 1996 या वर्षी पार पडलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? या ठिकाणी बऱ्याच परीक्षांमध्ये याच्यावर रिलेटेड प्रश्न तुम्ही पाहिलेला असेल की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे किंवा नाही. पण या ठिकाणी एकूण किती खंडपीठ आहेत असा प्रश्न आहे. तर एकूण 3 खंडपीठ आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कुठे कुठे आहेत? छत्रपती संभाजीनगर, गोव्यामधील पणजी आणि नागपूर. ठीक आहे, या 3 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. ठीक आहे, एकूण 3 आहेत. बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर पुणे आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही असा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे आणि ऑप्शनमध्ये पुणे दिलेला आहे. तर पुणे हेच उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक कोणास म्हटले जाते? कोणास म्हटले जाते? जॉन मेकॉर्थी. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी जॉन मेकॉर्थी याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक म्हटले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच बघा AI, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर AIचे जनक कोण आहेत? जॉन मेकॉर्थी. जर AI विचारलं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ठिकाणी तर कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे, AIचे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक आहेत जॉन मेकॉर्थी. आता या ठिकाणी AI काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा. पहिला AI चित्रपट जो आहे तो इराह नावाचा परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. इराह. ठीक आहे, हा पहिला AI आधारित चित्रपट आहे. त्यानंतर भारतातील पहिला AI शिक्षक कोणत्या शाळेत किंवा कोणत्या राज्यात कामावर ठेवण्यात आला तर बघा केरळमधील शाळेमध्ये पहिला AI शिक्षक शिकवत आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी ऑप्शन आहे थॉमस एडिसन. थॉमस एडिसनने कशाचा शोध लावलेला आहे? विजेचा दिवा. ठीक आहे, प्रश्न विचारण्यात आलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन याने लावलेला आहे. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधूंनी लावलेला आहे 1903मध्ये. ठीक आहे, 1903मध्ये विमानाचा शोध राईट बंधूंनी लावलेला आहे. त्यानंतर लुई पाश्चर आहे ऑप्शनमध्ये. जे रेबीज रोगाची जी लस आहे तिचा शोध लुई पाश्चर याने लावलेला आहे. आपलं मूळ उत्तर आहे जॉन मेकॉर्थी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? रतन टाटा. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी रतन टाटा. मित्रांनो, येणारा जो काही पेपर आहे मुंबई पोलीसचा, मुंबई CPचा, त्यामध्ये रतन टाटांवर हमखास एक प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर जमेल तेवढं डीप रतन टाटांबद्दल माहिती काढून ठेवायची. ठीक आहे, 1 मार्क तुमचा फिक्स असणार आहे याच्यावर. ठीक आहे, रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास. ठीक आहे, या ठिकाणी आता टाटा उद्योग समूहाचे नवीन चेअरमॅन कोण बनलेले आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नोएल टाटा. ठीक आहे, नोएल टाटा हे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत टाटा उद्योग समूहाचे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रतन टाटा यांचा जन्म विचारला जाऊ शकतो 28 डिसेंबर 1937. ठीक आहे, 28 डिसेंबर 1937ला मुंबई या ठिकाणी रतन टाटांचा जन्म झाला आणि मृत्यू झालेला आहे कधी? 9 ऑक्टोबर 2024 मुंबई या ठिकाणी. 9 ऑक्टोबर 2024 मुंबई या ठिकाणी जन्म मृत्यू लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, 1927मध्ये ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सची स्थापना खालीलपैकी कोणी केली? कोणी केलेली आहे? मार्गरेट कझिन्स. पर्याय क्रमांक ए मार्गरेट कझिन्स हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीची त्रिज्या साधारणतः किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे?
तर 6,370 किलोमीटर. पर्याय क्रमांक बी 6,370 किलोमीटर एवढी पृथ्वीची त्रिज्या आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला बघा, 6,368 ते 6,371 यामधील जो पर्याय असेल, 6,368 ते 6,371 यामधील जो पर्याय असेल तीच आपल्या पृथ्वीची त्रिज्या म्हणून निवडायची आहे. ठीक आहे उत्तरामध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी 6,370 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी 6,368 तर 6,371 या दरम्यानची त्रिज्या बऱ्याच ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. जर व्यास विचारला तर बघा 12,740 काही ठिकाणी आहे, तर काही ठिकाणी 12,756 किलोमीटर दाखवण्यात आलेलं आहे. तर हे दोन्ही पर्याय लक्षात ठेवायचे आहेत. व्यास विचारला, जर पृथ्वीचा व्यास साधारणतः किती आहे तर 12,740 किंवा 12,756 हे दोन्ही उत्तर लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? कोणी केली होती? रमाबाई रानडे यांनी. पर्याय क्रमांक सी, रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए आहे बघा, विनोबा भावे यांच्यावर मी नेहमी सांगत असतो, बऱ्याच वेळेला पोलीस भरतीत प्रश्न पडत असतात. कोणकोणते प्रश्न पडत असतात तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय. ठीक आहे, तर विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत. 1958मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला आहे, पहिले भारतीय. ठीक आहे, त्यानंतर पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली तर बघा विनोबा भावे यांनी वर्धा या ठिकाणी पवनार आश्रमाची स्थापना केली होती. त्यानंतर प्रश्न विचारला जातो, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत. ठीक आहे, हे विनोबा भावेंवर विचारण्यात येणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर पर्याय बी आहे बघा, डॉक्टर आनंदीबाई जोशी. प्रश्न विचारला जातो, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. ठीक आहे, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत. ठीक आहे, त्यानंतर पंडिता रमाबाईबद्दल तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, महत्त्वाचा फॅक्ट पंडिता रमाबाई यांच्याबद्दल माहीत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर प्रश्न आहे, मराठा ब्रिटिश युद्धादरम्यान सालबाईचा तह केव्हा झाला? केव्हा झालेला आहे? 1782. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी 1782मध्ये सालबाईचा तह झालेला आहे मराठा व ब्रिटिश यांच्या दरम्यान. ठीक आहे, 1782. या ठिकाणी पर्याय ए आहे बघा, 1665. 1665मध्ये पुरंदरचा तह झालेला छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठा व मुघल यांच्यामध्ये 1665मध्ये. ठीक आहे, 23 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना दिले होते. याच तहानुसार पुरंदरचा तह हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुरंदर तहानुसार किती किल्ले मुघलांना दिले होते महाराजांनी? तर 23 किल्ले दिलेले होते. 1665मध्ये हा तह झाला होता. ठीक आहे, त्यानंतर आहे 1802. 1802मध्ये वसईचा तह झाला होता. वसई. ठीक आहे, वसईचा तह 1802मध्ये झाला होता. कोणादरम्यान? बाजीराव दुसरा व ब्रिटिश यांच्या दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर 1817मध्ये पुणे तह झाला होता बाजीराव दुसरा व ब्रिटिश यांच्या दरम्यान. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे सालबाईचा तह 1782 मराठा व ब्रिटिश यांच्या दरम्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? विजया रहाटकर. अलीकडेच निवड झालेली आहे. विजया रहाटकर या आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत. ठीक आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना विचारली जाऊ शकते. लक्षात ठेवायचे 1992. 1992ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. सध्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. सेम प्रश्न राज्य महिला आयोग महाराष्ट्रासाठी विचारला जाऊ शकतो. तर रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोग महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत. राज्य महिला आयोग महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे 1993ला. ठीक आहे, 1993. राष्ट्रीय विचारलं महिला आयोग तर 1992 आणि महाराष्ट्र राज्य आयोग विचारलं महिलांचा तर 1993. ठीक आहे, त्यानंतर पी.टी. उषा ऑप्शनमध्ये आहेत बघा. तर भारतीय ऑलिम्पिक संघटना जी आहे तिचे अध्यक्ष कोण आहेत? पी.टी. उषा. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत पी.टी. उषा. स्थापना कधी झालेली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेची? 1927मध्ये. ठीक आहे, त्यानंतर जयंती पटनायक. जर विचारलं राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष तर जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या. सध्या कोण आहेत? विजया रहाटकर, जे आपलं मूळ उत्तर आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? नागपूर या ठिकाणी. पर्याय क्रमांक डी, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय आहे. त्यानंतर प्रश्न आहे, रेरा हा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे रेरा हा कायदा? तर बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे. 2016ला हा कायदा पारित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, याचा फुल फॉर्म ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करायचं आहे. ठीक आहे, पटापट कमेंट करायच्या आहेत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा हा पोलीस भरतीसाठी. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 98 आता होणार आहे मित्रांनो, तर त्याचे अध्यक्ष असणार आहेत बघा तारा भवाळकर या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असणार आहेत. कुठे होणार आहे? दिल्लीला होणार आहे. ठीक आहे, दिल्ली या ठिकाणी होणार आहे 98. आता जोड्या लावांमध्ये बऱ्याच वेळेला हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर आपल्याला अलीकडील टॉप 3 लक्षात ठेवायचे आहेत आणि पहिले देखील लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी 95 कुठे झाले? 95 उदगीरला झाले, भारत सासने हे अध्यक्ष होते. 95 उदगीरला झाले, भारत सासने अध्यक्ष होते. 96 वर्धाला झाले, वर्धा येथे नरेंद्र चप्पळगावकर या ठिकाणी नरेंद्र चप्पळगावकर आहे बघा 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, वर्धा या ठिकाणी झाले. ठीक आहे, भारत सासने 95. त्यानंतर 97 जे झाले अमळनेर या ठिकाणी 97 झाले, त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. आणि आता 98 होणार आहे दिल्लीला, त्याचे अध्यक्ष आहेत तारा भवाळकर. ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे मला कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जातो पोलीस भरती. ठीक आहे, कमेंट करून सांगायचं आहे पटापट. त्यानंतरचा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या कोणत्या पुस्तकात मांडलेला आहे? आता गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावला हे सर्वांना माहीत असेल, पण जो घटक आहे किंवा टॉपिक आहे तो त्यांनी कोणत्या पुस्तकात लिहिलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा पर्याय क्रमांक सी, प्रिन्सिपिया असं पुस्तकाचं नाव आहे. मित्रांनो हे शॉर्ट नाव आहे, पूर्ण नाव त्याचं काय आहे तर बघा मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी. ठीक आहे, मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी या पुस्तकामध्ये आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तसेच त्यांचे गतीचे 3 नियम देखील स्पष्ट केलेले आहेत. न्यूटनचे नियम किती आहेत गतीचे? 3 नियम आहेत. हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकूण 3 नियम आहेत गतीचे, त्यापैकी पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम म्हटलं जातं. हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. न्यूटनच्या कोणत्या नियमास जडत्वाचा नियम म्हटले जाते? तर उत्तर द्यायचं आहे पहिला गतीचा नियम. ठीक आहे, या ठिकाणी बघा वेल्थ ऑफ नेशन ऑप्शनमध्ये आहे, तर वेल्थ ऑफ नेशन हा जो ग्रंथ आहे यालाच राष्ट्रांची संपत्ती असं म्हटलं जातं. पोलीस भरतीत बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रांची संपत्ती किंवा वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाचे लेखक आहेत ॲडम स्मिथ, ज्यांना अर्थशास्त्राचे जनक असे देखील म्हटले जाते. अर्थशास्त्राचे जनक कोण? ॲडम स्मिथ. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, झिका हा विषाणू कशामधून संक्रमित होतो? कशामधून संक्रमित होतो मित्रांनो? तर डासाच्या चाव्यामधून हा झिका नावाचा विषाणू संक्रमित होतो. ठीक आहे, दूषित पाण्यामधून काय संक्रमित होते? कावीळ किंवा कॉलरा. त्यानंतर कुत्र्याच्या चाव्यामधून काय होते? तर रॅबीज हा जो रोग आहे तो कुत्र्याच्या चाव्यातून संक्रमित किंवा तयार होतो. ठीक आहे, त्यानंतर 16वा प्रश्न आहे, रणथंबोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान. पर्याय क्रमांक बी, राजस्थान या राज्यामध्ये आहे रणथंबोर हा व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो या 16 प्रश्नांमधून आपण तुमचे जवळपास 50+ प्रश्न कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता या 16 प्रश्नांची रिव्हिजन घेऊया, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला लक्षात राहिले की नाही हे कळण्यास मदत होईल. रिव्हिजन घेताना मी प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करायचं आहे आणि शेवटी 16 पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारताच्या मिसाईल मॅनचा जन्मदिन केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 15 ऑक्टोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1996.
त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 3. त्यानंतरचा प्रश्न आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक कोणास म्हटले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जॉन मॅकॉर्थी. पुढील प्रश्न आहे मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास कोणाचे नाव देण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रतन टाटा. पुढील प्रश्न आहे 1927 मध्ये ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मार्गरेट कझिन्स. त्यानंतर प्रश्न आहे पृथ्वीची त्रिज्या साधारणतः किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6370 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रमाबाई रानडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मराठा ब्रिटिश युद्धादरम्यान सालबाईचा तह केव्हा झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 1782. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विजया रहाटकर. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागपूर. पुढील प्रश्न आहे रेरा हा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बांधकाम व्यवसाय. त्यानंतर प्रश्न आहे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तारा भवाळकर. पुढील प्रश्न आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या कोणत्या पुस्तकात मांडला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रिन्सिपिया. पुढील प्रश्न आहे झिका हा विषाणू कशामधून संक्रमित होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डासाच्या चाव्यातून. त्यानंतर प्रश्न आहे रणथंबोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान. तर मित्रांनो अशा प्रकारे 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण व रिव्हिजन आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. रिव्हिजनमध्ये 16 पैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल व तुम्हाला अभ्यास करण्यात मदत होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि ग्राउंड अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.